जय भीम. तर आज आपण अहिल्यानगर या ठिकाणी एस पी ऑफिसला आज या ठिकाणी माझे ऊसतोडी कामगार बंधू आणि माझ्या बहिणींना या ठिकाणी हाणमार झाल्याबद्दल मी शबरी माता ऊसतोडी कामगार अशिष अहमदनगर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आपले दिलीप भाऊ आहेत, सुनील भाऊ आज हे आणि आम्ही आज या ठिकाणी आलो की महाराष्ट्रभर माझे ऊसतोडी कामगार खूप काही कष्ट करतात, थंडी न बघता ते फिरतात. पण आज विचार करा, मी त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. जर तुम्ही ऊसतोडी मजुरांना जर जीव लावू शकत नाही तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात त्या ऊस जळाल्याशिवाय राहणार नाही. का आम्ही नाही आलो तर तुम्ही ऊस कसे काय तोडणार आहे? आमचे मजूरच जर तुमच्याकडे आले. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, जेवढे महाराष्ट्रात ऊस तोडण्यासाठी आपले ऊसतोडी मजूर गेलेले आहेत, मी ऊसतोडी कामगार अध्यक्ष तुम्हाला सांगतो सर्व माझ्या आदिवासी भिल्ल समाजाला एकाने सुद्धा ऊस तोडायचं नाही. का की आज जर बहिणीला वळ उठूसपर्यंत आज विचार करा, जीवन मारून टाकले असतील लेकरं बाळा. म्हणून आज माझी नम्र विनंती आहे, हे यांना दाखवून द्या, या लोकांना कळायला पाहिजे. आज जर आपल्या बहिणींवर एवढा त्रास करून राहिले हे लोक, आज विचार करा, आज जर 50,000 काही विकत घेतले का आमचे लोक तुम्ही. म्हणून आम्ही आज या ठिकाणी एस पी ऑफिसला आलो होतो आणि या ठिकाणी आम्ही आता रीतशीर गुन्हे दाखल करणार आहोत. म्हणून आज सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेत. आज आपण सर्वजण या ठिकाणी वेळ काढून आलात, सर्वजणांचे पुन्हा मी आपले धन्यवाद करतो. आपल्या आज बहिणींना, भावांना, ऊसतोडी कामगारांना न्याय मिळायला पाहिजे. आणि सर्व महाराष्ट्रातल्या आदिवासींना सांगतो, आपण जागे व्हा. अरे कवर ऊस तोडायचे कामं करायचे आपण, एक काय आपल्याला अन्याय करायला लागलेत लोक. एखाद्या वेळेस तुम्हाला सांगतो, हक्क आणि अधिकारासाठी आपल्याला हत्यारे उचलायला लागतील काही दिवसांनी. म्हणून सांगतो, हे आपण जागं व्हायला पाहिजे आणि आपण एकत्र व्हायला पाहिजे. म्हणून सर्व आदिवासींना माझी नम्र विनंती आहे, जळगाव, नंदुरबार, धुळा, सर्व संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, अरे ऊस तोडायला जाऊ नका, याचे ऊस असेच जळू द्या. म्हणून हा संदेश पूर्ण ऊसतोडी लोकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, एवढी नम्र विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय एकलव्य, जय आदिवासी, जय शबरी माता.